जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वेहगी गावातील समस्त ग्रामस्थांतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना गावात पक्का रस्ता, पूल आणि मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे एका महिलेचा झालेल्या मृत्यूबाबत आणि रस्ता पुलाच्या कामाला त्वरित मंजुरी मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकोवा तालुक्याच्या पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेहगी गावातील समस्त ग्रामस्थांतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले। अत्यंत संताप व्यक्त करत आणि दुःखासह प्रशासनाचे लक्ष गावातील भीषण परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले। स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही वेहगी गावाला साधे मूलभूत हक्क मिळालेले नाहीत। गावात पक्का रस्ता नाही, नदीवर पूल नाही आणि मोबाईल नेटवर्कही नाही। नुकतीच या गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली असून गावातील एका महिला तिचे माहेरघर असलेल्या वेहगीचा बारीपाडा व ओहवा येथे सासरघर असलेली ही महिला माहेरी 2 दिवसापूर्वी आली होती। 21 ऑगस्ट 2026 रोजी छातीत व पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने सदर महिलेस वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे आणि सुख नदीवर पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना तिला बांबूच्या झोळीतून डोली करून नदीपार न्यावे लागले। दवाखान्यात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे त्या माऊलींचा रस्त्यातच मृत्यू झाला। या मृत्यूला प्रशासनाचा हलगर्जीपणा पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या भागात प्रामुख्याने पक्का रस्ता आणि पूल तयार करण्यात यावा। गावात येण्यासाठी रस्ता आणि नदीवर पूल नसल्यामुळे कोणतीही रुग्णवाहिका किंवा खाजगी वाहन गावात येऊ शकत नाही। हा पूल आणि रस्ता तातडीने मंजूर करून काम सुरू करण्यात यावे। आरोग्य सेवा ही रस्ते नसल्याने शालेय विद्यार्थी, अंगणवाडी केंद्रातील बालके आणि गोरोदोर मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गावात आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्र सुरू करण्यात यावे। गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणाशीही संपर्क साधता येत नाही। गावात मोबाईल टावर उभारण्यात यावा। गेल्या अनेक वर्षांपासून या गावाला पूल आणि रस्ता व्हावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ मागणी करत असून गावात 2 जिल्हा परिषद शाळा आहेत व 3 अंगणवाडी केंद्रे आहेत। गावाची लोकसंख्या आज सुमारे 1800 ते 2000 आहे। ग्रामस्थांना या सर्व समस्यांना सामोरे जावे लागत असून या मागण्या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास वारंवार निवेदने गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहेत। 30 सप्टेंबर 2024 रोजी तहसीलदार अक्कलकोवा येथे आंदोलन देखील करण्यात आलेत। उलट गावकऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आलेत। प्रशासनाने केवळ आश्वासने दिले आहेत। या निष्पाप महिलेचा मृत्यू ही प्रशासकीय व्यवस्थेची क्रूरता आहे। वेहगी गावातील ग्रामस्थ नाईलाजास्तव जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन सूचित करीत आहे की येत्या 21 दिवसांत पूलसह रस्त्याला मंजुरी तथा मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी टॉवरला मंजुरी मिळाली नाही तर स्थानिक सुख नदीवर संपूर्ण ग्रामस्थ जलसमाधी घेतील, असा इशारा वेहगी येथील ग्रामस्थांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे। तसेच या जलसमाधी संदर्भातील निवेदन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना देखील देण्यात आले आहे। यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, रोशन पडवी, दिलीप पाडवी, जामसिंग तडवी, विजयसिंह वसावे, मुकेश पाडवी, सुनील वळवी, गीताबाई पाडवी, ममताबाई तडवी, ईश्वर वळवी ग्रामपंचायत सदस्य आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी तसेच माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ जलपत तडवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज आम्ही कलेक्टर ऑफिसला एक निवेदन द्यायला आलो आहे। अक्कलकोवा तालुक्यातील वेहगी गाव गेल्या स्वातंत्र्य भेटले तेव्हा नंतर त्या गावाला जाण्यासाठी पूल नाही आहे। याच्यासाठी आम्ही कलेक्टर यांना निवेदन दिले आहे। निवेदनामध्ये असं सांगितलं का वेहगी गावामध्ये मोठी नदी आहे आणि त्या नदीवर पूल नाही आहे, म्हणून आम्ही 2-1 वर्षापूर्वी पूल व्हावा म्हणून आम्ही अक्कलकोव्याला रस्ता रोकोही घ्यायला होता। नंतर आम्ही याला पाठपुरावा करून आतापर्यंत शासनाने या गोष्टीची काही दखल घेतली नाही। मागच्या 21 तारखेला एक महिलाचं हृदयविकाराने तिला मृत्यू झाला आणि नदीमध्ये पाणी असल्या कारणाने, पूल नसल्या कारणाने, रस्ता नसल्या कारणाने तिला रुग्णालयामध्ये लवकर घेऊन जाता आलं नाही, म्हणून तिचा मृत्यू झाला। आज आम्ही इथे सर्व वेहगी गावाचे प्रमुख लोक कधी हे 15 दिवसात कधी हे पुलाचं काय मंजूर झालं नाही
आणि पुलाचं शासनाने काही दखल घेतली नाही तर आम्ही जलसमाधी घेणार आहे. आज या निवेदन देण्यासाठी वेलीचे माजी भाजपाचे तालुकाध्यक्ष नितेशदादा, इथे माजी पंचायत समिती सदस्य आपले अशोकदादा, माजी सरपंच रोशनदादा आणि गावकरी सगळे प्रमुख लोक इथे आम्ही निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत. मी अशोक राऊत, माजी पंचायत समिती सदस्य अक्कलकुवा, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळखुटा. आज जिल्हाधिकारी महोदय साहेबांकडे वेहगी मुख्य रस्ता ते बारीपाडा 7 किलोमीटर अंतरावरचा रस्ता आणि सुक नदीवर पूल व्हावा यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या आहे. या समस्याला आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत, सादर केलेले आहेत. अनेक वर्षापासून वेहगी गावाला मुख्य रस्त्यापासून गावांतर्गत रस्ते आणि पूल व बारमाही रस्ता व्हावा यासाठी आम्ही निवेदनं दिलेली आहेत. परंतु शासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होत असताना त्या गावामध्ये मुख्य रस्ता नसल्यामुळे, पूल नसल्यामुळे 7 लोक त्या ठिकाणी दगावलेले आहेत. दर 15 दिवसांनी कुठली ना कुठली एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडत असते. त्या गावाला जाण्यासाठी त्या गावात 3 अंगणवाड्या आणि 2 जिल्हा परिषद शाळा आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्यांना कुठलीही सोय नसल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यास त्यांना शिक्षणापासून आणि इतर गोष्टीपासून मुकावे लागत असते. त्या ठिकाणी लवकरात लवकर पूल आणि रस्ता व्हावा अशी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची आणि मी नेहमीच या गोष्टीकडे निवेदन देत असतो. परंतु याकडे अधिकारी बदली करून गेलेले असतील किंवा जे लोक आज त्या ठिकाणी कार्यरत आहेत ते सुद्धा त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. म्हणून आम्ही येत्या 21 दिवसाच्या आत जर शासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही सगळे त्या भागाचे आणि त्या गावाचे सगळे लोक आम्ही त्या ठिकाणी जल समाधी आम्ही घेणार आहोत. म्हणून शासनाला विनंती आहे की योग्य ती कारवाई करून आम्हाला त्या ठिकाणी योग्य ते न्याय मिळवून द्यावा. मी जलपत दळवी, गाव वेहगी. आज आम्ही नंदुरबार येथे माननीय जिल्हाधिकारी मॅडम साहेब यांना आज आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि आज आम्ही ते निवेदन दिलं आहे. त्या निवेदनामध्ये असा विषय आहे की आमच्या वेहगी गाव मुख्य रस्त्यापासून ते वेहगी बारीपाडा येथे जाण्यासाठी रस्ता नाही, मोठे येणारी सूप नदीवर पूल नाही. यासाठी आज आमची पुलाशी आणि रस्त्याशी मागणीसाठी ते निवेदन या ठिकाणी आज आम्ही दिलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून वेहगी गावातील सर्व ग्रामस्थ आमच्या गावाला कनेक्टिव्हिटी नाही, तिथे पूल आणि रस्ता झाला पाहिजे आणि आमचे दळणवळणासाठी मुख्य बाजारपेठेला जोडला जायला पाहिजे म्हणून आम्ही सतत शासनाकडे आम्ही पुलाची आणि रस्त्याची मागणी करत आहे. तरी आज शासन आम्ही प्रत्येक वेळी मागणी करत असताना आमच्या या प्रमुख मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या अनेक दिवसापासून 21 तारखेला एक दुःखद अशी घटना झाली की आमच्या गावातील रुषा सुभाष बळवी ही महिला वेहगी बारीपाडा येथील रहिवासी आहे. तिच्या छातीत अचानक दुखायला लागलं आणि तिला दवाखान्यात नेण्यासाठी आमच्या गावातील तेथील रहिवासी ग्रामस्थ तिला बांबूच्या झडीने घेऊन येताना तिथे रस्ता व पूल नसल्यामुळे आम्ही तिला वेळेवरती PSCला कुठल्याही दवाखान्यामध्ये आम्हाला नेता आलं नाही. तिच्या रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. याचं सर्वस्वी जबाबदार आज आम्ही वेळोवेळी शासनाला सांगूनही शासनाने दखल घेतली नाही. म्हणून सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची एक प्रकारे त्याच्या शासनाने घात केला असं आम्हाला वाटतं. तरी शासनाने जर आज आमच्या निवेदन दिलेल्या याच्यावरती त्याने लवकरात लवकर अंमलबजावणी करून त्याने आमची मागणी जर नाही पूर्ण केली, येणाऱ्या 21 दिवसावर त्याने आमचे ही प्रमुख मागणी जर मान्य नाही केली तर आम्ही वेहगी गावातील सर्व ग्रामस्थ त्या रस्त्यावर येणाऱ्या सूक नदीमध्ये तिथं आम्ही जलसमाधी घेणार आहात असं आमच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. तरी शासनाला आमची विनंती आहे, आमचं खूप गरजेचा असा विषय आहे, आमची ही मागणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असे अनेक डिलिव्हरी पेशंट असेल, शाळेचे मुलं असतील आणि तिथे वयोवृद्ध माणसं असतील, या सर्वांना
तिथून ती नदी पार करून जाण्यासाठी कुठलाही पूल व रस्त्याची सोय नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी हे मागणी करून करून आज या ठिकाणी आम्ही थकलो आहे. आम्ही शेवटचे अल्टिमेट या ठिकाणी प्रशासनाला देत आहे. तरी आमची कळकळीची विनंती आहे की शासनाने त्वरित या येणाऱ्या 21 दिवसामध्ये जिल्ह्याच्या नियोजन समितीमधून आम्हाला जो त्या पुलासाठी व रस्त्यासाठी लागणारा निधी आहे तो उपलब्ध करून त्या ठिकाणी आमची पुलाची व रस्त्याची मागणी पूर्ण करावी आणि आमच्या वेहगी गावातील सर्व ग्रामस्थांची कायमची दुःखात मधून सुटका करावी अशी मी आज शासनाला विनंती करतो.